इकडे कोल्हापुरात एका तरुणानं एका तरुणीवरती अत्याचार करून तिचे व्हिडिओ बनवले आणि मित्रांना शेअर केलेत। पीडित युवतीनं राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटकही केली आहे। त्याला हातकणंगले पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आलंय आणि गुन्हा सुद्धा दाखल झालाय। शाहिद समीर सनदे असं या संशयित तरुणाचं नाव। हिंदुत्ववादी संघटनेकडून याचा संताप व्यक्त करण्यात येतोय। कठोरातील कठोर शिक्षा त्याला व्हावी अशी मागणी होतीये। दरम्यान या घटनेनंतर आरोपीनं माफी मागितल्याचाही व्हिडिओ जारी झालाय। पाहूयात। माझं नाव शाहिद समीर सनदे, मी राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली। माझा फोन नंबर 7385545016। माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांची अश्लील फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले। मी आता ते सगळे डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादातून नाही लागणार। तर शाहिद सनदीच्या वडिलांनी शिरोली पुलाची गावकऱ्यांची माफी मागितलेली आहे। आपल्या मुलानं केलेल्या कृत्याचा सुद्धा निषेध त्यांनी व्यक्त केलाय। मुलाला फाशीची शिक्षा द्यावी असं म्हणत व्हिडिओ गावातल्या ग्रुपवरती पाठवला। आम्ही सनदी परिवार कधीच या चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। एकंदरीतच आरोपीच्या वडिलांनी सुद्धा आपण पाहतोय याला पाठिंबा दिलेला नाहीये आणि त्यांनी एक व्हिडिओ जारी केलाय ज्यात त्यांनी स्वतः सुद्धा या संदर्भात माफी मागितलेली आहे। आपल्या मुलानं जे कृत्य केलंय त्याचा निषेध त्यांनी व्यक्त केलाय आणि मुलाला फाशीची शिक्षा द्यावी असं म्हणत व्हिडिओ त्यांनी गावातल्या ग्रुपवरती पाठवलाय। नमस्कार, मी समीर बोंडलाल संदे, राहणार शिरोली पुलाची। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जी शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संदेह कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू। तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे।